आज गावचा आवाज नितीनजी का आन्सर. थँक्यू. धन्यवाद. करण काळ यांचा आवाज तुम्ही ऐकला. दुसऱ्या सत्रामध्ये मॅच मात्र जिंकली अष्टविनायक गांधारी संघाने. पहिला सामना जिंकलेला आहे. गोलंदाजी चांगली झाली आपण पाहिलं तर त्या मॅच मध्ये. ऋषभ गायकवाड आणि हितेश गायकवाड ही सलामी जोडी आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक आपण पाहतोय. आशिष आणि पहिल्या चेंडूवरती आपण मिळालाय. फलंदाज त्रिफालची देत आहेत. पहिला धक्का 30 गावला. नक्कीच असं वाटतं श्याम कारभारी सुद्धा ते उपस्थित होते. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. साधुराम खारुक यांनी विनंती आपण या. आणि उंबाडे गावचे कोणी ग्रामस्थ आपण पाहतोय. त्यानंतर कोलिवली हिऱ्याचा पाडा गावचे कोणी मान्यवर पाहुणे उपस्थित. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. पहिल्या चेंडूची विकेट मिळाली ऋषभची. आशिष जोशीच्या खात्यामध्ये आपण पाहिलं. नितेश पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बालम लोखंडे यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. शून्यावरती पहिला धक्का लागलाय. तिसऱ्या क्रमांकावरती निरंजन म्हात्रे आले. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आलेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. रवी झेल खाली आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. अजून एक धक्का 0 या धावसंख्येवरती. तर गांधारी संघ आपल्याला सूचना असेल आपण जायचं नाहीये. अष्टविनायक गांधारी संघ. गांधारी संघाने उपस्थित राहायचे लक्षात घ्या. कदाचित विनर विनरची मॅच होऊ शकते. नाही नक्कीच विनर विनरची मॅच झाल्यानंतर एक संघ मोकळा होऊन जातो. थोडीशी संधी मिळते. हॅट्रिकच्या उंबरठा आहे गोलंदाज आशिष. चांगला चेंडू होता. हॅट्रिक बॉल होता त्यामुळे सन्मान दिलाय जयंत भोईरने. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आशिष जोशीच्या माध्यमातून. मयूर पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेत आपण पाहिलं तर आशिष जोशीला बाईक सुद्धा मिळाली होती. त्यावेळी अष्टपैलू कामगिरी त्याची राहिली होती. हलक्या हाताने खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने विशाल तिथेत. एक सिंगल मिळाले विशाल. चांगले फिल्डर त्या टीमचे. चांगले फलंदाज आहेत. अखेर खातं उघडलं जातं ते तिसगाव टीमचं. 2 विकेट शून्यावरती गेले. त्यामुळे थोडं सापडलंय.
पहिला सामना अष्टविनायक गांधारी संघाने जिंकलेला आहे. चांगला चेंडू होता. अशी चांगली गोलंदाजी करतात. 5 चेंडू आशिषने फेकलेत. एकच रन्स खर्च केले. 2 विकेट घेतलेत. रिव्हर्स खेळायचं होतं. चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होईल. धन्यवाद. आई गावदेवी क्रीडांगण क्रिकेट संघ उंबाडे आयोजित आई गावदेवी चषक 2023-24 भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. सागर गायकवाड आले. 3 विकेट मिळाल्या आशिषला पहिल्याच पॉवर प्ले मध्ये आणि धाव फक्त त्याने खर्च केली 1 आणि विकेट घेतल्या 3. म्हणजे चांगली गोलंदाजी केली. आणि आता दुसरा षटक घेत आहेत गोलंदाज विकी जोशी येत आहेत. आशिष जोशी नंतर आता विकी जोशी. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायचे. हर्षद सुद्धा कमबॅक करतायत संघामध्ये. काल बाबूशेठ पाटील चषक मध्ये नव्हते. त्यांची कमी भासली जरूर त्या मॅच मध्ये. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक स्पर्धा खेळणं शक्यही नाहीये. आज प्रवीण जोशी सुद्धा आहेत. या टीमचे एक सक्सेसफुल सलामीवीर फलंदाज आहेत प्रवीण. कित्येक मॅचेस बॅटिंगच्या जोरावरती त्याने मानेरी संघाला जिंकून दिले आहेत. शॉर्ट थर्डमॅनला बंटीला तुम्ही पाहतायत. शॉर्ट फायनलिंगला विराज आहेत. विकी गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. रनआउटचा धोका आहे. कदाचित सागर गायकवाडची विकेट हवी होती इथे आशिषला. मात्र 1 धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या आपण बघू शकाल 2 वरती पोहोचली. विकेट 3 गेलेत बघा. तिसगाव संघ थोडासा अडचणीत. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. पुन्हा आम्ही सूचना करतोय गांधारी टीम आपण कुठे जायचं नाहीये. इथे विराजने थोडासा वेळ घेतलाय. विराजला माहिती आहे एक एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे असणे. अखेर एक सिंगल इथे मिळाली सागर गायकवाडच्या खात्यामध्ये. सागरचं खातं उघडलं जातं. जयंत भोईर 2 वरती बॅटिंग करतोय. 3-3 अशी धावसंख्या तिसगाव टीमची आहे. ऋषभ गायकवाड या मॅच मध्ये खातं उघडू शकला नाहीये. निरंजनला खातं उघडता आलं नाही आणि इथेच गायकवाडनेही खातं उघडलं नाही. तिन्ही फलंदाज शून्यावरती बाद झालेत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता पण त्याने वाईट घोषित केलाय. हलक्या हाताने घेत आहे. सॉफ्टवेअरचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी पूर्ण होईल. 2 धावा पूर्ण होत आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तुम्ही मध्ये श्री विक्रम शेठ देवानंद जाधव प्रोप्रायटर डीबी जाधव ग्रुप डीबी एम्पायर चे सर्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक उपलब्ध झाले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. इथे फिल्डिंग चांगली आहे. हर्षद तिथे आहेत. हर्षदने चांगली फिल्डिंग केली आहे. मात्र 1 रन्स रोखू शकत नाही. 1 धावसंख्या पुढे सरकली. ती 7 वरती. 3 विकेट गमावलेत आणि 7 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवट दिवस. मात्र आपलं खरं तर नवीन वर्ष पण गुढीपाडव्याला आपण साजरा करतो मराठी माणूस. इथेही फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डिंग चांगली आहे. जय मसोबा मानेरी टीम. 3 विकेट त्यांना पहिल्या षटकामध्ये मिळालेत. धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल जयंत भोईरलाही कारण की धावा बनवाव्या लागतील. समोर जय मसोबा मानेरी टीम आहे. काल या संघाने 57 धावा सहज चेस केल्या होत्या 5 ओव्हरमध्ये.
इथे चांगला चेंडू होता. जयंतर थोडेसे बीट झालेत. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीत फक्त 8 धाबा, 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना तिसगाव संघ पहिला सामना अष्टविनायक गांधारी संघाने जिंकला. त्याने धावा बनवल्या होत्या 59. आता त्याचा पाठलाग गौरीपाडा टीमला करता आला नाही. मध्ये इथे बघायचे तिसगाव संघाकडे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूत फक्त 8 धाबा झाल्यात. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबाडे आयोजित गावदेवी चषक 2023-24. प्रथम क्रमांक 60,000 वाकर्षक गावदेवी चषक. द्वितीय क्रमांक 30,000 वाकर्षक गावदेवी चषक. आणि या स्पर्धेत आपण मालिकावीरसाठी बायसिकल तुम्ही पाहतायत. आणि या स्पर्धेमध्ये आपण प्रवेश तरी फक्त 7,500 रुपये. चांगली स्पर्धा. 7,500 रुपये प्रवेशमध्ये 90,000 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक डावकर त्याचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. विवेक जोशी येत आहेत. विवेक जोशीचा इथे वापर करण्यात आलेला आहे. वस्ताद देवीदास जाधव सुद्धा आपण पाहतोय. त्यांचे प्रचंड योगदान या स्पर्धेसाठी नेहमीच असतं आणि साधारण आपल्याला 2 दिवस या स्पर्धेमध्ये उपस्थित आशिष जाधव यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 8 धावा धापलको आलेत. विवेक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. डावकर त्याचा गोलंदाज. फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत हरेश. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आहेत. सागर गायकवाड वेगाने धावत आहेत. 2 धावा इथे पूर्ण करत आहेत. धावसंख्या अखेर दुहेरी अंकामध्ये आता पोहोचली तिसगावची. 3 गडी बाद 10. विवेक गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतायत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. बारा धावा झाल्यात. 3 गडी गमावलेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विवेक चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. डावकर त्याचे गोलंदाज आहे आणि आतापर्यंत चांगलं षटक त्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. अपील स्ट्रॉंग होतं मात्र पंच सांगतायत ऑप्शनच्या बाहेर. आणि लहू मात्रे सुद्धा हेच सांगतायत की हा चेंडू भरपूर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालाय. त्यामुळे फलंदाज पायचीत बाद होणार नाहीये. एस्टेशाला बरोबर माहिती असते चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालं. एस्टेशक सांगू शकतात तुम्हाला की एक्झॅक्टली चेंडूची लाईन काय होती, पिचिंग काय होती, हाईट फॅक्टर काय होतं. हे सर्व गोष्टी एस्टेशाला माहिती असतात. विवेक गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि फिल्डिंग तिथे थोडीशी खराब झाली. धावा मिळतील 4 चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय सागर गायकवाडच्या बॅटमधून. पहिला चौकार या मॅच मधला या इनिंगचा. धावा झाल्या 16. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धन्यवाद. 22 धावा झाल्यात. सागर गायकवाडच्या बॅटमधून षटकार आलाय. सागरला माहिती आहे संघ अडचणीत धावा कराव्या लागतील. 50+ गेल्या तर नक्कीच आपल्याकडे गोलंदाजी चांगली आहे. आपले गोलंदाज धावांचं संरक्षण करू शकतात हे चांगलं ठाऊक आहे. हा चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही केला होता. 22च्या स्वरूपात 1 धाव इथे मिळाले. एस्टेशकडनं झालेली चूक आणि षटक क्रमांक 3 समाप्त झाले. त्यामध्ये अमोल अतामचे मैदानाच्या आतमध्ये जातील. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 23. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 23. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सागर गायकवाड जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, कधी ते धावांची गती वाढू शकतात. मात्र जयंत भोईरलाही थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. तेवीस धावा झालेल्या आहेत. 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज विकी जोशी येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये, ज्या विकीने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात फक्त 7 दिल्या होत्या. अतिश कारभारीची जबरदस्त गोलंदाजी तुम्ही पाहिली पहिल्या मॅच मध्ये, ज्यावेळी त्यांनी गोलंदाजी आपण पाहिलं तर ज्या एंडने गोलंदाजी विकी गोलंदाजी करतायत. हेमंतलाही थोडंसं शांत त्यांनी ठेवलं, कारण की ऑफ ब्रेक लेग ब्रेक एकाच ऍक्शन मध्ये अतिश कारभारी करतात. शहरी क्रिकेट सुद्धा ते भरपूर खेळलेले आहेत, आणि ज्यावेळी तुम्ही शहरी क्रिकेट खेळता त्यावेळी तुम्हाला ग्रामीणमध्ये त्याचा फायदा भरपूर होतो. विकी गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. लॉंग ऑफ थोडेसे क्रॉस होते. 2 धावा इथे मिळाल्या. धावा झाल्या त्या 25. 5 षटकांची मॅच. जय बसोबा मानेरे विरुद्ध 30गाव मध्ये तुम्ही मॅच पाहतायत. पहिला सामना अष्टविनायक गांधारीने जिंकलाय, त्यामुळे इथून कोणता संघ जिंकेल. इथे फटका उंच गेलाय आणि जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सागर गायकवाडच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. नक्कीच दमदार आमदार प्रभोजी रतन पाटील, एकच वादा आमचा राजू दादा, साधने त्यांची चर्चा राहिली आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. 18 जानेवारी ते 28 जानेवारीला ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 31 धावा झाल्यात. प्रदीप जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. जयंतला असं वाटलं की स्ट्राईक रोटेट करायचे, त्यामुळे ते सुरुवातीला ते थांबले, कारण त्यांनाही माहिती आहे सागर गायकवाडची विकेट महत्वाची आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. 33 धावा धाबलकोदी लागल्यात. 3 विकेट पहिल्या षटकात गेले होते, मात्र त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप केली आतापर्यंत जयंत आणि सागरने. तेहतीस धावा झाल्या. 4थं षटक मार्गस्थ आहे. फटका चांगला आहे, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर मिडविकेटच्या वरून. षटकार. आनंद लोखंडे यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आनंद लोखंडे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सागर गायकवाडच्या बॅटमधून षटकार आलाय. धावा झाल्या 39. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या, 30गाव संघ खेळला, कामगिरी चांगली होत असतानाही मात्र काही पराभव त्यांना पत्करावे लागले. आणि सागर गायकवाड बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगला खेळला नाहीये आणि त्याला माहिती नाही. बऱ्याचशा स्पर्धा तर गेल्या आहेत. वर्षाचा जो शेवट आहे तो मला गोड करायचा आहे आणि त्या प्रयत्नाने सागर गायकवाड कदाचित मैदानात उतरलेत आणि चांगली बॅटिंग करतायत. रामदास शेठ पंजे यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. धावा 39 झालेत. चला व्हॉलेंटियर्सला विनंती असेल चेंडू थोडस लवकर द्या. एकोणचाळीस धावा झाल्या आहेत. आता विकीलाही चांगलं टार्गेट केलं या मॅच मध्ये, ज्या विकीने दुसऱ्या षटकात 7 दिल्या होत्या, या मॅच मध्ये 16 4च बॉल मध्ये दिल्यात विकीने. त्याच्या समोर सुद्धा त्याच कॅलिबरचा फलंदाज आहे सागर गायकवाड. चांगली बॅटिंग करतो. 39 रन्स. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट कल्याण डोंबिवली असोसिएशनचा तुम्ही जर विचार केला तर एकमेव खेळाडू आहे
ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावावरती शतक आहे आणि तो खेळाडू आहे सागर गायकवाड, तिसगाव संघाचा विकी. इथे फटका चांगला आहे, मात्र आता टायमिंग व्यवस्थित करू शकले नाहीयेत. आणि आता बघायचं फलंदाज कोणता बाद आहे. आणि सागर गायकवाड असं वाटतं की ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले, एकच रन्स मिळेल. स्ट्राईक रोटेट ज्यावेळी तुम्ही करता तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. थ्रो फेकी कुठे आले, क्रीज सोडायची की नाही, या सर्व गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. क्रिकेट तुम्हाला जितकं वाटतं तितकं इझी नाहीये. जर सागरची विकेट मैदानात शाबूत ठेवायची होती तर नक्कीच जयंताने लक्ष द्यायला हवं होतं. एक रन जरूर मिळेल. धावा झाल्या 40. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा. धावा यायला सुरुवात झाली होती, मात्र कॉर्डिनेशन जयंताने थोडंसं लक्ष केंद्रित करायला हवं होतं की तुमच्यासमोर एक चांगला बॅटर आहे. चाळीस धावा झाल्यात. सौरभ गायकवाड आलेत बॅटिंग करण्यासाठी. अजून एक डावखुन्यात त्याचा फलंदाज आहे. आता स्ट्राईक जयंताकडे असेल. बॉलर्स बॉलिंग एंडला सागर रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. 40 धावा धापलकावती तुम्ही पाहतायत. हलक्या हाताने खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्यात आणि षटक क्रमांक अखेर 4 इथे महागडे षटक समाप्त झाले. 42 धावा धापलकावती लागलेत. श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आणि ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. बेचाळीस धावा धापलकावती तुम्हाला पाहायला मिळालेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या षटकात एकच धाव होती, 3 विकेट गेले होते, तरी धावांची गती चांगली आहे. 42 रन झालेत म्हणजे अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता हरेश भोईर आलेत शेवटचं षटक घेऊन. विनर विनरची मॅच तुम्हाला 4 षटकांची पाहायला मिळेल. यातून विजेता संघ आणि अष्टविनायक गांधारी या 2 संघांमध्ये लगेचच मॅच खेळली जाईल. लक्षात घ्या. गांधारी टीमचे कॅप्टन आपल्या खेळाडूंना ही सूचना करा. विनर विनर मॅच होईल आणि त्यानंतर चिकनगर आणि वाडेकरची मॅच होईल आणि त्यानंतर चोळेगाव विरुद्ध कोलिवलीमध्ये मॅच होईल. अशा 8 संघ आज या स्पर्धेमध्ये इनॅक्शन मध्ये. एक संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये दाखल होईल. प्रथम क्रमांक 60,000 व गावदेवी चषक 2023-24 आणि द्वितीय क्रमांक आपण पाहतो 30,000 व गावदेवी चषक 2023-24 आणि प्रवेश फी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 7,500 रुपये तुम्हाला पाहायला मिळते. मालिका वीरसाठी आपल्याला सायकल पाहायला मिळेल. पहिला चेंडू हरेश इथे डॉट पाहायला मिळतोय. दोन षटकात 8 धावा होत्या, मात्र धावा 42 आहेत. सौरभला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. 50+ जावं लागेल या मॅच मध्ये. तिसगाव टीमला 50 धावा चेस करायला थोड्याशा कठीण जात आहेत. शॉर्ट टप लेनचा चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने वाईट घोषित केलाय. सौरभ स्वतःवरती नाराज दिसतोय. त्याला माहिती आहे इथे मोठा हिट यायला होता. वाईट पेक्षा षटकारी चालला असता, चौकारी चालला असता, मात्र वाईट वरती एकच रन्स मिळेल. धावा झाल्यात 43-43. 43 धावा झाल्यात. कधी सौरभ गायकवाड सुद्धा या तिसगाव संघात एक चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र स्वतःवरती तो नाराज दिसतोय कारण की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज केला हरेश भोईरने. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर वाईड आलाय. हरेश भोईर सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडला सौरभ. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केले. 2 धावसंख्या पुढे सरकते ती. 45 वरती दिगेश मात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत.
45 लॉस ऑफ 4 4 गडी बाद 45 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हरीश हाई चेंडू कार्पेटच्या साईने खेळत आहेत. विशाल वेगाने आलेत. विशालकडे थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. तिथेही 2 मिळालेत. सौरभ प्रयत्न करतायत मात्र त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. आणि बघायचं अजूनही आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार जरी सौरभच्या बॅटमधून आला तर 50+ जाऊ शकतो या मॅच मध्ये. 47 झालेले आहेत. 55 पर्यंत जाण्याची नामी संधी असेल. एखादा षटकार एखादा चौकार आला या मॅच मध्ये तर. हरीश हाई चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. इथे फिल्डिंग खराब आहे. थोडीशी दुखापत दिसते रवीला. इथे 2 मिळालेत. धावा झाल्यात 49 पहिल्या मॅच मध्ये 59 धावा अष्टविनायक गंधारेने केल्या. त्या चेस झाल्या नाहीये. त्यामुळे 50+ टार्गेट तिसगावला माहिती आहे चांगला असू शकतो या खेळपट्टीवर. काही गावदेवी क्रीडांगण उंबाड्याच्या क्रीडांगणामध्ये तुम्ही स्पर्धा खेळतायत. ज्या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा आज करण्यात आलं. मान्यवरांच्या शुभ हस्ते जयवंतजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित होते. छत्रपती शिवाजी पुरस्कार आपण पाहिलं तर चेंडू लोखंडे साहेब सुद्धा तुम्ही पाहिलं. नंदू शेलार साहेबांना तुम्ही पाहिलं. आनंद जाधव साहेब सुद्धा उपस्थित होते. आनंद पंजेही उपस्थित होते. आणि त्यानंतर या क्रीडांगणाचं नामकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे. आई गावदेवी क्रीडांगण उंबाडे. 51 धावा झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला कमबॅक केलंय. हरेश चांगली गोलंदाजी करतात. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. इथे फटका उंच गेलाय. आता बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चौकार आहे. कॅमेरा जवळच आहे. म्हणजे झेल घ्यायला हवं होतं खरं तर. आणि ज्या टार्गेटचा मी उल्लेख करत होतो 55 धावा झाल्या. ज्या टार्गेटचा मी उल्लेख करतो 55 धावा कमीत कमी होणं गरजेचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबाडे आणि सन्मान चिन्ह तुम्ही पाहताय सौजन्य प्रवीण रोहिदास जाधव यांच्याकडे आम्हाला सर्व सन्मान चिन्ह उपलब्ध झालेत. प्रोपरेटर गावदेवी भांडी भंडार. आणि त्यानंतर प्रत्येक सामन्याला सामनावीर तुम्ही पाहताय स्वर्गीय शिवारावजी पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री विजय शिवा पाटील यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झालेत. प्रथम बॅटिंग करताना तिसगाव संघाने 4 विकेट गमावले. धावा बनवल्यात 55. फायटिंग स्कोर आहे. 2 षटकात फक्त 8 धावा होत्या तिसगावच्या. मात्र तरी 55 उभारल्यात. 56चा पाठलाग आता करायचा मानेरे टीमला. आणि या धावांचा पाठलाग होईल की त्यापासून त्यांना रोकेल या ऐकण्यासाठी आपण जाणवत पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये. एक अप्रतिम समालोचक आमचे मित्र एडुटनेचे एक अप्रतिम समालोचक करण कान यांच्याकडे धन्यवाद.
थँक्यू. नितीनजी काळे सर, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी विचषक 2023-24 उंबरड्या क्रीडा स्पर्धेमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आपण आहोत. JMCC तिसगाव विरुद्ध म्हसोबा माणेरे. या मॅचमध्ये टार्गेट 56 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी हरीश भोईर आणि फलंदाज विशाल भोईरला आपण बघत आहोत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पहिल्या षटकामध्ये डावखऱ्याचा वेगवान गोलंदाज रिषभ. ओ फुल टॉस होता, ऑन साइडला लॉफ्ट केला, लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिला षटकार. खातं उघडलं षटकाराने रिषभ गायकवाडच्या विरुद्ध. फुल टॉस आला आणि त्या फुल टॉसला बॅटच्या साहाय्याने टॉस केलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला ड्राइव्ह केला, मिड ऑनला चेस करेल पुन्हा एकदा बॉल लॉंग ऑन मध्ये. तुम्हाला हितेशला पण बघितले. हितेश गायकवाड लॉंग ऑन रिझन मध्ये जे होते, पेशाने करतात, ऍडव्होकेट आहेत, पण आज आपल्या गावच्या ग्रामीण संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सुरुवातीला रिषभला विकेट मिळावे लागतील, कारण माणेरे संघाची बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे. धाबा पहिल्या डावमध्ये 55 तिसगावने बनवलेत आणि 56चा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. लॉंग ऑफला डीप ठेवलं. मिड विकेटमध्ये ऑन साइडला एक फिल्डर आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पुन्हा एकदा रिषभ कमेंट्री बॉक्स कडून वापिस ऑन साइडला ड्राइव्ह केला. मिड विकेटचा फिल्डर असेल ऍक्शन मध्ये. सागर वेगाने बॉलवरती एकाच हाताने उचलला. स्ट्राइक विकेटला थ्रो. संधी असेल रन आउटची. अंपायर कडे प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पण हा डिसिजन येतोय तर अंपायर कडे. सॉफ्ट सिग्नल. सॉफ्ट सिग्नल. सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे. आपण पाहूया थर्ड अंपायर कडे काय असेल डिसिजन. बॅट बॉल चेंडूला लावण्या अगोदर पॉपिंग क्रीज मध्ये ड्रॅग झालेली आहे की नाही झाली, कुठे होती, या फ्रेम मध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल श्री इव्हेंट्स या वाहिनीद्वारे. चेतनजी भुईरचे भालगावचे, ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येते, त्यांची वाहिनी. खूप चांगलं टेलिकास्ट. आमच्या दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपण्यात आलेले आहेत आणि पाहूयात आता काय घडणार आहे. बॅट्समन सेफ आहे, नॉट आउट. योग्यरित्या तुम्हाला पाहायला मिळतं. बॅट ड्रॅग झाली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हाताला लागलेला बॉल तो स्टंपला लागलेला आहे. रिषभ तयार पुन्हा एकदा. ओ ऑफसमचा किती जवळून गेलाय. गोलंदाजाची रिॲक्शन सांगते आपल्याला. स्वीप करण्याचा प्रयत्न, पण इथे वाटलं असं की ऑफसमला हिट करेल बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने रिषभ गायकवाड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स गेला, पण बॉलही गेला स्टंपला न लागता विकेट किपरकडे. धावा धावफलकावरती आपण बघतोय त्या सध्या 9 धावा. सॉफ्ट हँडने ड्राइव्ह केलाय. कवसला फिल्डर आहेत. इथे इथे सहजरित्या एक धाव. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार महागात पडलाय. 10 वरती धाव फलक. त्यानंतर कमबॅक आपण बघतोय रिषभ गायकवाडचं. टार्गेट 56 असताना सुरुवात चांगली झालेली आहे. षटकार आल्याबरोबर धावा फलकावरती सध्या 10 धावा. पहिलं षटक प्रगती पथावर असताना अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन. गायकवाड शेवटचा बॉल घेऊन पहिल्या षटकातील. ऑन साइडला पुन्हा ड्राइव्ह करतात. मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर येतात मिड ऑनचे. एका धावेबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावा फलकावरती मोसोबा माणेरीची धावसंख्या 9 लॉस 11 धावा.
जय श्रीराम. येत्या 22 जानेवारीला भव्य लोकार्पण सोहळा अयोध्येला, जी प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी आहे. कित्येक वर्षांचं हिंदू धर्मियांचं स्वप्न पूर्ण केलं नरेंद्र मोदी यांनी. युद्ध पातळीवरती सध्या ते मंदिर बनवण्यात येतं आणि भव्य लोकार्पण सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल अयोध्येला 22 जानेवारी 2024ला. जल्लोष तयारी सुरू आहे संपूर्ण भारतामधून. बरेचसे भाविक भक्त सध्याच तयारीला लागलेले आहेत तिथे जाण्याकरिता. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या डावखुऱ्याचा गोलंदाजानंतर दुसराही डावखुऱ्याचा गोलंदाज सौरभ गायकवाड समोरच्या कडून बॉलिंग मार्क करते. तो बॉल निसटलाय आणि एक फायदा झाला की तो पुढे आला नाही. अन्यथा विशालने इथे त्याला फॉलो केलं असतं. तो त्याच बाजूला राहिला. 11 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला विशाल भोईरसाठी डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये लॉंग ऑन आणि डीप मध्ये लॉंग ऑफ. हाफ ट्रॅकर लाईन खराब, लेग स्टंपला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. नावाप्रमाणे विशालचा विशाल षटकार. थँक्यू. लाईन खराब, लेग स्टंपला हार्ड लेन बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून भोईरने पाठवला सीमारेषेच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेर. वॉट शॉट. पॉइंटचा वरतून सॉफ्ट हँड बॉटम एंडच्या साहाय्यानं लॉफ्ट केलं चेंडूला आणि इथे चेंडू सीमारेषेचा बाहेर. मिळतात पुन्हा एकदा मोसोबा मानेरेला. विशालचा बॅट मधून 4 धावा. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. लेग स्टंपला लाईन खराब, मागचा बॉल षटकाराला ऑफ स्टंपचा बाहेर टाकला. सॉफ्ट हँडने लॉफ्ट केलं चेंडूला. पॉइंटचा वरतून डेप बॅकवर्ड पॉइंटला आलेला हा चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती आपण बघत आहोत वेगाने 21 धावा. 56 चेस सध्या सुरू आहे. मसोबा मानेरेचा नो लॉस. 21 एज आहे. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये असेल. कव्हर तर केलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप होतं. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट मध्ये पुन्हा एकदा पाठवायचा प्रयत्न होता विशाल भोईरचा. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत. 2 षटकार त्याच्या बॅट मधून, 1 चौकार. 18 वरती नॉट आउट खेळतोय. 6 चेंडूंचा फक्त समावेश आहे त्याच्या खेळीमध्ये. सॉफ्ट हँड पुन्हा एकदा गॅप मध्ये स्वीपर कव्हरला. सेकंड बाउन्स, थर्ड बाउन्स आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. खरं तर मेरिट वरती खेळत आहे त्यामुळे इथे आता गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरणार आहे हा फलंदाज. लेग स्टंपचा बाहेर, लाईन करा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकाराला हार्ड लेन बॉल होता ज्याला बॅकवर्ड पॉइंटला पाठवलं कट करत असताना. इथे कव्हर ड्राईव्ह. मेरिट वरती खेळणाऱ्या फलंदाजाची विकेट मिळवणं फार कठीण असतं आणि सध्या तरी विशाल भोईरची विकेट मिळवणं कठीण असणार आहे तिसगावच्या गोलंदाजांना. नावफलकावरती टोटल स्कोर 25. बॅटचा चेहरा उघडला. ऑन ड्राईव्ह करतोय. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहे रिषभ. मिळते 1 धाव आणि एका धावेसोबत धावफलकावरती टोटल स्कोर तुम्ही बघत आहात तो 26. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर पॉवर प्ले मध्ये धावा आपण बघितल्या होत्या 2 ओव्हर्समध्ये. फर्स्ट ओव्हर मध्ये होत्या 1च धाव होती आणि सेकंड ओव्हर मध्ये 7-8 धावा होत्या. हरेश भोईर रेंज मध्ये आलाय. स्क्वेअर लेगला हवाई यात्रेसाठी आलाय षटकार. षटक संपन्न 2 धावा फलकावरती धावा पाहायला मिळतात. 32 धावा.
आगरी कोळ्यांच्या संगीतांमधले अजरामरे हे गाणे आहेत. 2 ओव्हरमध्ये 32 धावा. धावा फलकावरती 18 चेंडूंमध्ये 24ची गरज. गावदेवी चषक 2023 उंबरड्याच्या आपण क्रीडा स्पर्धेमध्ये आहोत. डीबी जाधव ग्रुप आणि डीबी एम्पायरच्या माध्यमातून आदरणीय विक्रम शेठ देवानंद जाधव प्रथम पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आणि टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला जरूर डीबी दिसतंय. मोठं नाव आहे आणि जे सध्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. इथे आता तिसगावला काय करावं लागेल तर विकेट मिळवावे लागतील तरच प्रेशर क्रिएट होईल आणि हा एक शब्द या धावसंख्येला डिफेंड करून देणार आहे तिसगाव संघाला. प्रेशर ते कसं क्रिएट करता येईल? विकेट मिळवावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील तरच हे घडणार आहे. अन्यथा विशाल भोईर आणि हरेश भोईर दोघेही सुसाट सुटलेत. 32 2 षटकांमध्ये बाहेर निघत होता त्याला बाहेर पाठवलं मिड विकेटचा बाहेर. आणखी एक धमाका विशालचा षटकार. थँक्यू डीजे. आपण जर पहिला डाव बघितला टॉप ऑर्डर मध्ये एकही फलंदाज पहिले 3 फलंदाज शून्यावरती बाद झाले होते तिसगावचे. लॉफ्ट केल्या डीप मध्ये ट्रॅप आहे इथे समोर कॅच आउट. पहिला धक्का मसोबा माणेरेचा. मसोबा माणेरे टीमला बाद होत आहेत विशाल भोईर. थँक्यू डीजे. 16 चेंडूंमध्ये 18ची गरज आहे. हितेशने टिपलेला झेल जिथे बॅटिंग 29 धावा बहारदार विशालचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या 10 चेंडूंमध्ये. तो आउट होतोय आशिष जोशी. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग आशिष जोशीने केली होती. एकच धाव 3 महत्वपूर्ण विकेट टॉप ऑर्डर मधले मिळवणारा आता मात्र फलंदाजीसाठी आला. तुम्हाला तिसगावकडे 2 डावखुरादाचे गोलंदाज पाहायला मिळतात. माणेरेकडे 2 डावखुरादाचे गोलंदाज पाहायला मिळतात. बॉलिंग युनिट दोघांचे धारदार आहे पण बॅटिंग विशालने सुंदर केले. लेग स्टंपला बॉल होता. इट इज नो बॉल आणि चेंडू फाईन लेगला ओव्हर स्ट्रेप चौकार. एक्स्ट्रा 5 धावा. अष्टविनायक गांधारीचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती येऊन थांबा. अष्टविनायक गांधारी. लेग स्टंपला बॉल होता ग्लान्स केला ओव्हर स्टेप नो बॉल. आता फ्री हिट. फ्री हिट वरती हिट डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर वेगाने चेंडूच्या खाली वेल टच कॅच पण बॅट्समन इथे सेफ असणार आहे बिकॉज फ्री हिट. धावा मिळतात 2 सोबत टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 45. बॉल आता उरलेले ते 15 आणि 15 मध्ये गरज आहे 11 धावसंख्येची. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मागडं षटक गौरव. सॉफ्ट हँडने इथे फक्त स्टिअर केलेलं आहे. पॉइंटचे फिल्डर येतात शॉर्ट कव्हर मध्ये. एका धावेच्या सायन हरेशला स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करत असताना आशिष जोशी. खूप चांगली बॉलिंग आशिष जोशीने पहिल्या डावामध्ये केलेली आहे आणि त्याचाच फायदाही त्यांना झाला कारण 55 वरती फक्त थांबवू शकले. रिषभ जो इन्फॉर्म आहे त्याला 0 वरती बाद केलं होतं. त्यानंतर मधल्या फळीमध्ये जयंत भोईरने चांगली साथ दिली. सागर गायकवाडला सौरभने शेवट चांगला केला होता त्यामुळे 55 धावा गाठू शकले तिसगाव. पण धावा डिफेंड करत असताना सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये आपण 11 धावा बघितल्या. सेकंड ओव्हरमध्ये सौरभच्या 21 त्याच्याचकडून होते मिस्टेक आणि चेंडू सीमारेचा पार. आज दिवस त्याचा म्हणता येणार नाही कारण गोलंदाजी मधून मार पडला. फिल्डिंग मधून इथे आपण मिसफिल्ड बघत आहोत आणि सध्या धावा फलकावरती 50 आहेत. अजूनही 6 धावसंख्येची गरज तर बॉल उरलेले आहेत ते फक्त 13.
13 चेंडू 6ची गरज. ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, आयोजकांचाही वेळ वाचवण्याचा प्रयत्न हरेश भोईर करत होते, पण इथे षटकार आला नाही. लॉंग ऑनला ओव्हर थ्रो, धाबा मिळतात इथे 2. लेग बाय अंपायरचा इशारा. षटक संपन्न होत आहेत ते 3. स्कोर ऑन 52, 52 धावा. 4ची अजूनही गरज, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. व ग्रामस्थ मंडळ उंबाडे व कोलिवली हिऱ्याचा पाडा आयोजित गावदेवी चषक 2023 आणि 24 चे भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहतायत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे, त्यामुळे सामना 4 षटकांचा असेल, लक्षात घ्या. आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्या नवीन वर्षाला सुरुवात होईल. हिऱ्याच्या पाडाचे संदीप जाधव यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक